जर मी तुम्हाला सांगितलं की उत्पत्तीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये तुमच्या आयुष्याचे पूर्ण रहस्य लपलेले आहे, तर देवाने आदामावर काम करण्या अगोदर विश्रांती का घेतली? देवाने हवेला आदामाच्या फासळीतूनच का निर्माण केले? या अध्यायामध्ये असे रहस्य आहे जे तुमचे देवासोबत नाते, तुमचे आपले कुटुंब, आपले भविष्य कायमचेच बदलू शकते. हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका, कारण शेवटी मी अशी प्रार्थना करणार आहे जी तुमच्या जीवनामध्ये देवाची जी कृपा आहे तिला अनुभव करण्यासाठी मदत करेल. सर्वांना प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावात सलाम. आज आपण उत्पत्ती 2 अध्याय एक अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. बरेच लोक फक्त या अध्यायाला आदाम, हवा आणि जो गार्डन एदेन बाग ह्याच्याबद्दल एक स्टोरी म्हणून पाहत असतात. पण आपण जेव्हा या अध्यायाला खोलवर एकदम स्टडी करतो, अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला कळतं की हा अध्याय आपल्याला देवाचे हृदय, माणसाचा उद्देश आणि येशू ख्रिस्ताची एक झलक दाखवतो. तर चला आपण प्रत्येक गोष्ट समजून घेऊ. पहिली गोष्ट म्हणजे देव 7व्या दिवशी विश्रांती घेतो. बायबल म्हणतं की देवाने पूर्ण सृष्टीचं काम पूर्ण केलं आणि 7व्या दिवशी त्याने विसावा घेतला. याचा अर्थ देव थकला होता का? नाही, देव कधीच थकत नाही. त्याने आपले काम पूर्ण केले. देवाने आदामाला अगोदर विश्रांती दिली, देन मग त्याचं काम त्यांनी केलं. याचा अर्थ असा होतो की देव अगोदर आपल्याला विश्रांती देतो, मग त्याच्यानंतर त्याच्या कामासाठी, त्याच्या सेवेसाठी आपल्याला तयार करतो. आज अनेक लोक काम करून थकलेले आहेत, पण देव म्हणतो अगोदर माझ्याकडे ये, मग काम कर. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील म्हटले आहे की हे श्रम करणाऱ्यांनो आणि ओझ्याखाली दाबलेल्या लोकांनो, तुम्ही माझ्याकडे या. दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला भेटते की देवाने आदामाला आपल्या स्वतःच्या हाताने घडविले. देवाने फक्त बोलून आदामाला निर्माण नव्हते केले, पूर्ण सृष्टीला देवाने बोलून निर्माण केले, पण आदामाला देवाने स्वतःच्या हाताने निर्माण केले होते. त्याने माती घेतली आणि स्वतःच्या हाताने आदामाला घडवले. इन शॉर्ट, आपण सर्व एक अपघाताने असं जन्माला नाही आलेलो, एक ॲक्सिडेंट नाही झालेला आहे की जस्ट जन्माला यायचं म्हणून येणं. देवाने आपल्याला प्रत्येकाला स्वतःच्या योजनेप्रमाणे आणि देवाच्या योजनेप्रमाणे निवडलं किंवा घडवलं आहे. आज पुष्कळ वेळा लोक म्हणतात की मी काहीच नाही आहे, मी कोणीच नाही आहे, पण प्रभू येशू ख्रिस्त देव म्हणतो की तू माझ्या हाताने निर्माण केलेली एक उत्कृष्ट निर्मिती आहे. तिसरी गोष्ट आपल्याला पाहायला भेटते की देवाने जीवनाचा श्वास फुकला. आदामाचं जे शरीर होतं ते तयार होतं, पण त्याच्यामध्ये श्वास नव्हता, जीव नव्हता. देवाने त्याच्या नाकात जीवनाचा श्वास फुकला आणि आदाम जिवंत झाला. फक्त शरीर असणं म्हणजे खरं जीवन नसतं. देवाशिवाय माणूस जिवंत दिसतो पण आतून रिकामा असतो. येशू हा खऱ्या जीवनाचा स्रोत आहे. जर आपल्या आयुष्यामध्ये येशू नाही तर आपण जिवंत असूनही आपला काही फायदा नसतो. असं समजून घ्या, आपलं जे शरीर आहे ते फक्त एक माती आहे. पुढच्या वचनात आपल्याला पाहायला मिळतं की देवाने अगोदर बाग तयार केली. देवाने आधी एदेन बाग तयार केली, मग आदामाला तिथे ठेवले. याचा अर्थ देव अगोदर व्यवस्था करतो, नंतर आपल्याला त्या ठिकाणी ठेवतो. देव कधीच आपल्याला तयारीशिवाय पाठवत नाही. आणि खूप साऱ्या लोकांना, मी सुद्धा त्यातून गेलेलो आहे की तयारी करायला नाही आवडत, प्रिपरेशन नाही आवडत. कारण प्रिपरेशन जे असतं ते लोनली टाईम असतं, एकटेपणा असतो, हार्ड असतं, त्रास असतो, खूप साऱ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. आणि पुष्कळ लोकांना ते प्रिपरेशन आवडत नाही. एक गोल असतो, एक आपण गोष्ट ठरवलेली असते की आपल्याला ते पाहिजे आहे, आपल्याला ते करायचं आहे, पण इट्स लाईक ह्युमन बिंगचं आपला विचारच तसे असतात की मला ते डायरेक्ट हवं आहे, मला ते प्रिपरेशन पिरियड नको हवं आहे. पाचवी गोष्ट आपल्याला पाहायला भेटते की एदेन बागेमधून 4 नद्या वाहत होत्या. एक नदी निघाली, ती पुढे जाऊन 4 मध्ये विभागती. याचा अर्थ असा आहे की देवाकडून येणारा आशीर्वाद फक्त आपल्यासाठी नसतो. देवाकडून जो येणारा आशीर्वाद असतो तो इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी असतो. देव फक्त आपल्याला स्वतःला आशीर्वादित करण्यासाठी आशीर्वाद नाही देत, किंवा आपल्याला फक्त बेनिफिट झाला पाहिजे, फायदा झाला पाहिजे त्यासाठी आशीर्वाद नाही देत. तर आपल्यामुळे आपल्या सराउंडिंग, आपल्या आजूबाजूला जे लोक असतात त्यांना देखील तो आशीर्वाद मिळावा, त्यासाठी देव आपल्याला आशीर्वाद देत असतो. या अध्यायामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट पाहायला भेटते की जे जीवनाचं झाड तिथं लावलेलं होतं, त्या जीवनाच्या झाडाबद्दल जास्त काही बोललं गेलं नाही आहे. बट त्याचा अर्थ असा आहे की
देवाला आपल्याला जीवन द्यायचं होतं, जीवनाचं झाड द्यायचं होतं. देवाला आपल्याला मृत्यू द्यायचा नव्हता, तर जीवन द्यायचं होतं. पण हवेच्या त्या सरपंचच्या, त्या सापाच्या, आदामाच्या, त्या सर्वांच्या चुकीमुळे आपल्याला मृत्यू आला. आणि त्या चुकीमुळे पुन्हा प्रभू येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवर यावं लागलं, सो दॅट आपल्याला ते जीवनाचं झाड आपल्याला पुन्हा मिळावं या टायमाला, या जनरेशनमध्ये. त्या जनरेशनमध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आला होता, सो दॅट सर्वांना ते जीवन, अनंत जीवन पुन्हा मिळावं. 7वी गोष्ट त्यामध्ये म्हटलेलं आहे की चांगला आणि वाईटाचं जीवन, चांगला आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड. देव आपल्याला नेहमी स्वातंत्र्य देत असतो. देवाने तिथं आदामाला देखील स्वातंत्र्य दिले होते, चूज करायचं, तुला जे निवडायचं तू ते निवड. याच्यावरून आपल्याला एक गोष्ट पाहायला भेटते की प्रेमामध्ये जबरदस्ती नसते. देवाला काही गुलाम नकोय, देवाला प्रेमाने त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक हवे आहेत. पुढच्या वचनामध्ये देव आदामाला म्हणतो की या बागेची राखण कर. आपल्याला फक्त आशीर्वाद मिळवायचा नाही आहे, तर त्या आशीर्वादाची राखण देखील करायची आहे, त्याला सांभाळून ठेवायचं आहे. आपला विश्वास, आपलं कुटुंब, आपली सेवा, आपलं जे चारित्र्य आहे, आपलं जे कॅरेक्टर आहे, त्याची आपल्याला राखण, त्याला आपल्याला सांभाळायचं आहे. पुढच्या वचनामध्ये देव म्हटला की माणूस एकटा असणं चांगलं नाही आहे. बघा, सुरुवातीला प्रत्येक वेळा येशूने म्हटलं की ही गोष्ट चांगली आहे, ती गोष्ट चांगली आहे. जेव्हा देव पृथ्वी निर्माण करत होता, सृष्टी निर्माण करत होता आणि त्यातल्या गोष्टी निर्माण करत होता, प्रत्येक वेळेस म्हटलं की देव सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. बट फर्स्ट टाईम देव म्हटला की हे मनुष्य एकटा असणं चांगलं नाही आहे. इथं कुठेतरी आपल्याला पाहायला भेटतं की देवाने आपल्याला नातेसंबंधांसाठी निर्माण केलेलं आहे, रिलेशनशिपसाठी. आपल्याला देवाची आणि देवामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांची खूप गरज असते, गरज आहे. पुढच्या वचनामध्ये म्हटलं आहे की देवाने आदामाला झोपवले गाढ झोपेमध्ये. आदाम काहीच करत नव्हता, तो झोपला होता आणि देव काम करत होता. काही आशीर्वाद मेहनतीने मिळत नाही, काही आशीर्वाद मेहनतीने मिळतात, पण काही आशीर्वाद फक्त देवाच्या कृपेने मिळतात. पुढच्या वचनामध्ये म्हटले आहे की देवाने हवेला आदामाच्या फासळीतून निर्माण केलं. डोक्यातून नाही, पायातून नाही, तर फासळीतून, बरगडीतून. याचा अर्थ असा होतो की देवाने स्त्रीला पुरुषापेक्षा कमी किंवा जास्त नाही, तर समान निर्माण केले. पती व पत्नी हे एकमेकाचे सहकारी असतात, हेल्पर असतात. पुढची लाईन आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी फर्स्ट मॅरेज पाहायला भेटते, पहिले लग्न. देवाने स्वतः हवेला आदामाकडे आणले. यावरून आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते की लग्न ही देवाने निर्माण केलेली एक पवित्र व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये प्रेम, विश्वास आणि एकनिष्ठा असावी. पुढच्या वचनात आपल्याला पाहायला मिळते की ते नग्न होते, पण त्यांना लाज वाटत नव्हती, कारण पाप नव्हतं, भीती नव्हती, लपवण्यासारखं काहीच नव्हतं. पापामुळे लाज, भीती आणि देवापासून दूर जाणं सुरू झाले. पण येशू ख्रिस्त आला आणि येशू ख्रिस्त आपल्याला आता पुन्हा देवाजवळ घेऊन जाण्यासाठी आला. या दुसऱ्या अध्यायामध्ये अनेक ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त दिसतो आपल्याला, किंवा त्याची एक झलक आपल्याला दिसते. आदामाने देवाला जीवन दिले, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला अनंत जीवन देतो. जे एदेन बागेमध्ये जे जीवनाचे झाड आहे ते येशूकडे निर्देश करतं. आदाम झोपला आणि हवा निर्माण झाली. येशू क्रूसावर मरण पावला आणि त्याच्या कार्यातून मंडळी निर्माण झाली. एदेन बागेमध्ये देव माणसाबरोबर होता. एक दिवस स्वर्गात देव पुन्हा आपल्या लोकांसोबत राहणार आहे. उत्पत्ती अध्याय 2 आपल्याला शिकवते देवासोबतची जी विश्रांती आहे ती खूप महत्वाची असते. देवाने प्रत्येकाला उद्देशाने निर्माण केले आहे. देव आपली जी व्यवस्था आहे ती आधी करतो. आपल्याला आपल्या विश्वासाची जी काही राखणे सांभाळून ठेवावे लागते. नातेसंबंध जे आहे ते देवाने दिलेली एक देणगी आहे, द रिलेशनशिप. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरं जीवन हे प्रभू येशू ख्रिस्तामध्येच आहे. आज जर आपण देवापासून दूर गेलेले असणार तर पुन्हा या, तो आजही तुम्हाला आपल्याला त्याच्या उपस्थितीमध्ये बोलवत आहे. तर या आपण आज देवाकडे प्रार्थना करू, विनंती करू. हे माझ्या स्वर्गीय पिता, आज मी तुझ्यासमोर नम्र अंतकरणाने येत आहे. तुझ्या वचनाबद्दल आणि तुझ्या महान अद्भुत अशा प्रेमाबद्दल मी तुझे आभार मानतो. प्रभू, जसा तू आदामाला निर्माण करून त्याच्यामध्ये तू जीवनाचा श्वास फुकला, तसाच तुझा पवित्र आत्मा माझ्या जीवनात नवीन जीवन, नवीन आशा आणि नवीन सामर्थ्य भर. मला तुझ्याशिवाय काहीच करता येत नाही, म्हणून प्रत्येक दिवशी मला तुझ्यावर अवलंबून राहायला शिकव. प्रभू, मला तुझ्या उपस्थितीत विश्रांती घ्यायला शिकव. जगाच्या धावपळीत मी तुला विसरू नये. माझं मन, माझे विचार,
माझं जीवन तुझ्या शांतीने भरून टाक. हे देवा, जसं तू माझ्यासाठी एदेनची बाग तयार केली, तसेच तू माझ्या जीवनासाठी तुझ्या पूर्ण योजना पूर्ण कर. योग्य वेळी योग्य दार उघड आणि ज्या दारांना तू बंद ठेवू इच्छितोस ते बंद राहू दे. मला तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्याचं शहाणपण तू दे. प्रभू, तू मला दिलेल्या प्रत्येक आशीर्वादाची, माझ्या कुटुंबाची, माझ्या सेवा कार्याची आणि माझ्या विश्वासाची राखण करण्यासाठी मला तू कृपा पुरव. माझं चारित्र्य तू शुद्ध ठेव आणि कोणत्याही प्रकारच्या लोभावर विजय मिळवण्यासाठी तू मला मदत कर. येशू, माझ्या जीवनाचं जे केंद्र आहे ते तूच राहा. तुझ्याशिवाय खरं जीवन नाही आहे. मला रोज तू तुझ्या जवळ आण. तुझ्या वचनावर प्रेम करायला तू मला शिकव आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात मला चालायला तू शिकव. माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर, माझ्या कामावर, माझ्या आरोग्यावर आणि माझ्या भविष्यावर तुझा आशीर्वाद असू दे. माझ्या जीवनातून अनेक लोकांना तुझं प्रेम, तुझी आशा, तुझा आशीर्वाद अनुभवायला मिळू दे. आज मी पुन्हा एकदा माझं जीवन तुला समर्पित करतो. माझा प्रत्येक श्वास, प्रत्येक निर्णय, प्रत्येक पाऊल फक्त आणि फक्त तुझ्या गौरवासाठी असू दे. हे सर्व मी माझा प्रभू याच्या प्रियाने गोड नावाने मागतो. आमेन. अशा प्रकारची प्रार्थना करा आणि तुम्ही देवाला तुमच्या जवळ त्याचा प्रेझेन्स फील करणार. देव तुमच्यावर भरपूर कृपा करो आणि उत्पत्ती अध्याय 2 मधील जे काही सत्य आहे ते सत्य प्रत्यक्ष तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव करायला मिळो, हीच मी देवाकडे प्रार्थना करतो.